नमस्कार आणि जॉब हबमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आपण राष्ट्रीय तपास संस्थेमध्ये म्हणजे NIA मध्ये जी 2026 साठी भरती निघाली आहे त्याबद्दल अगदी सविस्तर माहिती घेणार आहोत. चला मग थेट सुरुवातच करूया. ओके, तर आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया. सगळ्यात आधी या NIA भरतीचा एक ओव्हरव्ह्यू घेऊ. मग कोणती पदं आहेत आणि त्यासाठी पगार किती आहेत ते समजून घेऊ. त्यानंतर अर्थातच शैक्षणिक पात्रता काय हवी, अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया कशी असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटची तारीख काय आहे, या सगळ्यावर आपण बोलणार आहोत. आणि हो, शेवटी काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा देऊ. चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ह्यांनी ही जी भरती काढली आहे त्याचं एकंदरीत स्वरूप कसं आहे ते आधी समजून घेऊया. अच्छा, तर इथे बघा, सगळी महत्त्वाची माहिती एकाच ठिकाणी दिली आहे. विभाग आहे राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे NIA. एकूण 40 जागा आहेत आणि नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही असू शकतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे, म्हणजे तुम्हाला पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल आणि त्यासाठी शेवटची तारीख आहे 6 एप्रिल 2026. लक्षात ठेवा, ऑनलाईन अर्ज नाहीये. ठीक आहे, आता पुढे जाऊया. कोणती पदे आहेत आणि त्या पदांसाठी पगार किती मिळणार आहे यावर जरा सविस्तर बोलूया. तर इथे पदांचं वर्गीकरण दिलं आहे. बघा, एकूण 40 जागा आहेत. त्यापैकी तब्बल 35 जागा या डेटा एंट्री ऑपरेटरसाठी आहेत आणि उरलेल्या 5 जागा लोअर डिव्हिजन क्लार्क या पदासाठी आहेत. आता पगाराचं बघूया. डेटा एंट्री ऑपरेटरसाठी पे मॅट्रिक्स लेव्हल 5 आहे, म्हणजे पगार साधारणपणे 29,200 ते 92,300च्या रेंजमध्ये असेल. आणि लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी लेव्हल 2 आहे, म्हणजे पगार 19,900 ते 63,200च्या घरात असेल. आता तुम्हाला माहिती असेलच की सरकारी नोकरी हा लेव्हल खूप महत्त्वाचा असतो. तो पदाचा दर्जा आणि पगार ठरवतो. त्यामुळेच या दोन्ही पदांच्या पगारात इतका मोठा फरक दिसतोय. ओके, आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे शैक्षणिक पात्रता. म्हणजे या पदांसाठी कोण अर्ज करू शकतं. चला याची माहिती घेऊया. इथे जरा नीट लक्ष द्या. दोन्ही पदांसाठी पात्रता थोडी वेगळी आहे. डेटा एंट्री ऑपरेटरसाठी केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये किंवा सरकारी कंपन्यांमध्ये समकक्ष पदावर काम करणारे अधिकारी अर्ज करू शकतात. पण त्यांच्याकडे IT मधलं O किंवा A लेव्हलचं सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे. दुसरीकडे लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी सुद्धा केंद्र किंवा राज्य सरकारमधले समकक्ष पदावरचे अधिकारीच अर्ज करू शकतात, पण त्यांच्यासाठी अट आहे की ते 12वी पास असायला हवेत. म्हणजे बघा, दोन्ही पदं ही ऑलरेडी सरकारी सेवेत असलेल्यांसाठी आहेत, पण शैक्षणिक आणि तांत्रिक पात्रता मात्र वेगवेगळी आहे. पात्रता तर समजली, पण आता अर्ज करायचा कसा, कारण ही प्रक्रिया ऑफलाईन आहे. तर चला अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत समजून घेऊया. हे बघा, इथे 5 सोप्या पायऱ्या दिल्या आहेत. पहिलं, NIAच्या वेबसाईटवर जाऊन अधिकृत जाहिरात नीट वाचून घ्या. दुसरं, अर्जाचा नमुना डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा. तिसरं, सगळी माहिती काळजीपूर्वक आणि अचूक भरा. चौथं, जे काही आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत त्यांच्या सेल्फ अटेस्टेड कॉपी अर्जासोबत जोडा. आणि पाचवं, हा पूर्ण भरलेला अर्ज पोस्टाने किंवा स्पीड पोस्टने पाठवून द्या. लक्षात ठेवा, ही पूर्णपणे ऑफलाईन प्रोसेस आहे, त्यामुळे एकही पायरी चुकवू नका. आणि अर्ज पाठवायचा कुठे, तर हा पत्ता नीट लिहून घ्या. SP NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, 11,003 याच पत्त्यावर तुम्हाला तुमचा अर्ज पाठवायचा आहे. पत्त्यात अजिबात चूक होता कामा नये. ठीक आहे, अर्ज तर पाठवला, पण त्यानंतर काय? म्हणजे निवड प्रक्रिया कशी असेल आणि पुन्हा एकदा ती महत्त्वाची तारीख कोणती आहे ते बघूया. निवड प्रक्रिया बऱ्यापैकी सरळ आहे. तुम्ही जे अर्ज पाठवणार त्यांची आधी छाननी होईल, म्हणजे तुमची पात्रता, अनुभव हे सगळं तपासलं जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांची एक लिस्ट बनवली जाईल आणि जर गरज वाटली तर मुलाखतीसाठी किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाऊ शकतं. अंतिम निवड ही पूर्णपणे या विभागाच्या नियमांनुसारच होईल. त्यामुळे अर्ज भरतानाच सगळी माहिती अचूक देणं खूप गरजेचं आहे, कारण तुमची पहिली निवड अर्जावरूनच होणार आहे. आणि ही आहे ती तारीख, 6 एप्रिल 2026. ही तारीख डोक्यात अगदी फिट बसवून ठेवा, कारण या तारखेनंतर आलेला एकही अर्ज विचारात घेतला जाणार नाही, अजिबात नाही. चला आता शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या भरतीबद्दल काही सामान्य प्रश्न नेहमी विचारले जातात. आपण पटकन त्यांची उत्तरे बघूया, म्हणजे मनात काही शंका राहिली असेल तर ती दूर होईल. पहिला प्रश्न, NIA भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत? याचं उत्तर सोपं आहे. एकूण 40 जागा उपलब्ध आहेत. पुढचा प्रश्न, अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे? आपण आधीच पाहिलंय,
अर्ज फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीने म्हणजे पोस्टाने पाठवायचा आहे. आणि तोच महत्वाचा प्रश्न परत एकदा, अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? ती तारीख आहे 6 एप्रिल 2026. ही तारीख चुकवू नका. आणि शेवटचा प्रश्न, या भरतीची अधिकृत वेबसाईट कोणती? सगळी अधिकृत माहिती तुम्हाला https वर वेबसाईट nia.gov.in या वेबसाईटवर मिळेल. तर ही होती राष्ट्रीय तपास संस्थेच्या 2026च्या भरतीबद्दलची सगळी आवश्यक माहिती. आशा आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या असतील. लक्षात ठेवा, अर्ज पूर्णपणे भरा, अचूक माहिती द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या तारखेच्या आत पाठवा. जॉबच्या जॉब हब पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.